वैयक्तिक हेतू असेल किंवा स्वार्थ असेल, परंतु त्या कारणासाठी धर्म बदलला जातो. परंतु मूळ जातीचा जो काही आधार आहे, ज्या काही सोयी सवलती आहेत किंवा त्याच्यामुळं मिळणारे फायदे आहेत, ते दुसऱ्या धर्मात जाताना सुद्धा त्याचा वापर केला जातो. मग चांगल्या अधिक प्रमाणामध्ये, मग ते स्वतःच्या स्वार्थासाठी असो किंवा इतरांच्या विरोधात सूड उगवण्यासाठी असो, तो कायद्याचा किंवा तुम्हाला मिळालेल्या त्या जातीमुळं जे संरक्षण आहे, कवच आहे, त्याचा गैरवापर केला जातो. आणि हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याच्यावर निर्बंध घातलेले आहेत. मित्रांनो, सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी चर्चा करतोय अॅट्रॉसिटी ऍक्ट संदर्भात. आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट संदर्भात तुम्ही SC मध्ये ज्या जातीमध्ये होतात तिथं तुम्हाला त्या जातीचं, मग अॅट्रॉसिटीचं किंवा लाभाचं संरक्षण होतं. त्या सवलती तुम्हाला मिळणं हा तुमचा जन्मसिद्ध तो हक्क आहे. परंतु ते जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि धार्मिक कार्यासाठी तुम्ही जर धर्म बदलला, तर तिथं मात्र तुम्हाला त्या जातीचा किंवा त्या अॅट्रॉसिटीचा उपयोग करता येणार नाही. अशी एक महत्वपूर्ण केस माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर होती आणि त्याच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अॅट्रॉसिटीचं कवच हे सरसगट तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही त्याचा सोयीनं गैरवापर करता. हिंदू, शीख किंवा बौद्धांशिवाय अन्य धर्माचा जर स्वीकार केला तर संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा SCचा दर्जा हा हिरावून घेतला जाईल. आणि तसंच त्या व्यक्ती अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी सुरक्षा कवचेचा दावा हा धर्म बदलल्यानंतर करू शकणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी 24 मार्च 2026 रोजी त्या ठिकाणी दिला. म्हणजे हिंदू असेल, शीख असेल किंवा बौद्ध असेल, यामध्ये SC मध्ये ज्या काही संवैधानिक प्रवर्गानुसार जाती समाविष्ट आहेत आणि त्यांना जे SC म्हणून जे हक्क अधिकार मिळालेले आहेत ते हिंदू, शीख आणि बौद्ध यांनाच ते लागू आहेत. पण हे 3 धर्म जर सोडून इतर धर्मामध्ये जर प्रवेश केला तर अनुसूचित जातीचा दर्जा हा आपोआप संपुष्टात येईल. कारण तुम्ही ज्या धर्मात प्रवेश करताय, म्हणजे या अगोदर तुम्ही ज्या घरात राहताय त्या घरातून जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्हाला पूर्वीच्या मूळ घराचा लाभ मिळणार नाही. अर्थात त्या धर्माचा किंवा त्या जातीमधून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मिळणार नाही. अशा पद्धतीचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला आहे. म्हणजे अनुसूचित जातीचा दर्जा धर्म बदलल्यानंतर संपतो असं सांगत असतानाच जर एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्म जर स्वीकारला, धर्मांतर केलं, तर त्याला त्या अॅट्रॉसिटी कायद्याचा जो सुरक्षेचा लाभ आहे तो मिळणार नाही, असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. कारण बऱ्याच जणांनी, म्हणजे बौद्ध समाजातले बरीच धर्मांतर जर ख्रिश्चन धर्मामध्ये होत असतील तर ते दोन्हीकडचा लाभ घेण्याचा त्यांचा जो मानस आहे, या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो त्यांना सुरक्षेचा लाभ, अॅट्रॉसिटीचा लाभ घेता येणार नाही. भारतातील आंध्र प्रदेश या प्रदेशातील चिंताडा आनंद नावाच्या पाद्रीने, म्हणजे या व्यक्तीने धर्मांतर केलं. आनंद नावाच्या पाद्रीने अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत काही लोकांना किंवा त्या लोकांच्या विरोधात आरोप केले होते आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. संबंधित आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या
जीवे मारण्याच्या आणि इतर मारहाणीच्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपींनी देखील या तक्रारीला कोर्टामध्ये आव्हान दिले, कारण जातीवाचक शिवीगाळ करणे, मारहाण करणे किंवा जीवे मारण्याची धमकी दिली हे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्या पाद्रीने, ज्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता, त्यांनी तशी तक्रार केल्यानंतर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आरोपी व्यक्तीने या तक्रारीला कोर्टामध्येच आव्हान दिलं की चिंथाडा यांनी ख्रिश्चन धर्माचा अंगीकार केल्यामुळे त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळत नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वतीने किंवा आरोपीने माननीय न्यायालयासमोर केला. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीचा युक्तिवाद ग्राह्य मानून गुन्हा रद्द केला आणि ख्रिश्चन धर्मात प्रवेश करत त्या धर्माचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तीकडे अनुसूचित जातीचे जुने जे प्रमाणपत्र होते असले तरी तिला अॅट्रॉसिटी कायद्याचा लाभ देता येत नाही, असं माननीय उच्च न्यायालय आंध्र प्रदेश यांनी त्या निकालामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलं. मूळ प्रकरण याचं असं आहे की आंध्र प्रदेश असो किंवा भारतातील कुठल्याही राज्यामध्ये तो कायदा त्या अनुसूचित जाती जमातीच्या जाती अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना संरक्षण कवच किंवा एक संरक्षण म्हणून कायद्यानं तो दिलेला अधिकार आहे. परंतु ती जात आणि धर्म सोडून तुम्ही जर इतर धर्मामध्ये प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला तो लाभ मिळत नाही, मिळाला नाही पाहिजे, या पद्धतीचं या केसकडे पाहणं गरजेचं आहे. आणि याचं मूळ प्रकरण असं आहे, चिंथाडा यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, कारण उच्च न्यायालयाने चिंथाडा यांनी जी तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरचा तो FIR रद्द करण्याचं उच्च न्यायालयानं जे काम केलं त्याच्या विरोधात हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. आणि न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती NV अंजेरिया यांच्या पीठाने उच्च न्यायालयाचा निकाल वैध ठरवत चिंथाडा यांना दिलासा देण्यास नकार दिला. आता चिंथाडा हे मूळ पादरी आहेत. हे मागील कित्येक दशकापासून रविवारची जी प्रार्थना करतात ती ख्रिश्चन धर्मानुसार करतात आणि या घटनेच्या वेळी देखील ते ख्रिश्चन धर्माचंच पालन करत होते. याचा अर्थ ते त्या SC समाजातून ज्या याच्यातून ते येतात त्या धर्माचं ते किंवा त्या याचं आचरण करत होते का? अजिबात नाही. मग जर ख्रिश्चन धर्माचं पालन करत होते त्यामुळे अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप रद्द झाल्याचं स्पष्ट होतं. चिंथाडा आनंद या व्यक्तींनी त्यांच्या मूळ धर्मात प्रवेश केलेला नाही किंवा मडिगा समाजामध्ये त्यांचा पुनःस्वीकार झाल्याचे दिसून येत नाही. म्हणजे ते ज्या मडिगा जातीमधून समाजामधून येतात तिथून बाहेर पडून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, ना की ख्रिश्चन धर्म त्यागून परत ते मूळ धर्मामध्ये घर वापसी केली. असं मडिगा समाजामध्ये सुद्धा त्यांनी वापस प्रवेश केलेला नसल्यामुळे मडिगा समाजाचा त्यांनी पुनर्स्वीकार केला नसल्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचा लाभ घेण्यास ते पात्र नाहीत, असं खंडपीठानं माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं. तमाम खटल्यांसाठी हा निकाल आता इथून पुढे भविष्यात लागू त्या ठिकाणी झालेला आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्णय दिला, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुमची जात किंवा धर्म जर हिंदू असेल, शीख असेल किंवा बौद्ध असेल आणि तुम्ही त्या धर्माच्या अंतर्गत ज्या जाती असतील त्याच्यात असाल, पण तुम्ही जर धर्मांतर केलं तर हे तुम्ही आता ज्या नवीन धर्मामध्ये नवीन घरामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही तिथंच राहिलं पाहिजे आणि तिथल्याच गोष्टी तुम्हाला लागू असल्या पाहिजे. म्हणून तमाम खटल्यांसाठी हा निकाल यासाठी लागू होतो की अनुसूचित जातीचा दर्जा हा केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मापुरता मर्यादित आहे. त्यामुळे या समुदायातील व्यक्तींनी वरील तीनही धर्माशिवाय अन्य धर्मात खरं तर प्रवेश केला असेल तर त्याचा त्या जातीचा दर्जा आपोआप रद्द होतो.
हा निकाल यासारख्या तमाम खटल्यांसाठी लागू होतो असं खंडपीठानं जाहीर स्पष्ट केलेलं आहे. कारण न्यायालयाच्या निकालामध्ये घटना ही अनुसूचित जाती अंतर्गत आदेश 1950चा संदर्भ दिला आहे आणि या कायद्यामध्ये 1956 मध्ये झालेल्या बदलावेळी शीख दलितांच्या अनुसूचित जातीसाठींच्या सूचीमध्ये तर 1990 साली बौद्ध दलितांच्या यामध्ये समावेश करण्यात आलेला असल्यामुळे मुस्लिम अथवा ख्रिश्चन दलित हे अजूनही अनुसूचित जातीच्या श्रेणीमध्ये नाहीत. म्हणजे जे मुस्लिम समाजात गेले, धर्मांतर केलंय, पण ते स्वतःला दलित समजतात, किंवा ज्यांनी ख्रिश्चन धर्मात प्रवेश केलाय आणि जे स्वतःला दलित समजतात, यांना अनुसूचित जातींच्या श्रेणीमध्ये किंवा कुठल्याही आरक्षणामध्ये त्यांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं नाही. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला किंवा हिंदू, शीख आणि बौद्ध हे 3 धर्म सोडून इतर कुठल्याही धर्मात प्रवेश केला तर तुमचा मूळचा अॅट्रॉसिटीचा हक्क, त्या जातीचा, अनुसूचित जातीचा अधिकार हा संपुष्टात येतो. हे या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या क्रांतिकारी निकालातून स्पष्ट होतं. म्हणजे या निकालामुळे एकतर धर्मांतर थांबतील किंवा ज्यांना धर्मांतर करायचंय त्यांनी आपले हक्क अधिकार सोडून नवीन धर्मात प्रवेश करायचा, किंवा ज्यांनी कुणी प्रवेश केला असेल नवीन धर्मात त्यांना जर या अनुसूचित जमातीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना परत मूळ धर्मामध्ये घर वापसी करावे लागेल, स्वीकार आपल्या मूळ धर्माचा करावा लागेल आणि तसं मान्यता घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. याचा अर्थ तुम्हाला अॅट्रॉसिटीमध्ये आता सुरक्षा कवच हे मिळणार नाही जर तुम्ही धर्मांतरित असाल तर. या आणि अशा वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर आपण नक्कीच चर्चा करत राहू. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. संतोष शिंदे ऑफिशियल किंवा लॉ इन मराठी या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा, संपर्कात राहा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.